अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू नाजरीन कोकणी न्यूजवर आपल्या सगळ्याचा तहे दिलशी इस्तकबाल आहे. मी आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, आपल्या खेड तालुक्याची आणि करजी गावची एक कदीम तालीमी दरसगाह जी के तालीमी अंजुमन करजीच्या माथ्यात चालतं, ज्याचं की नाव आदर्श हायस्कूल करजी. मी पण त्या स्कूलचो तालिबुल इल्म राहिलेलो आहे. आज त्या स्कूलला चूँकि ह्यो मुबारक महिनो चाललेलो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या पैदाइशचो, ह्या सिलसिल्यात करजी आदर्श हायस्कूलला सिरतुन नबीच्या उन्वानवर एक तक्रीरी मुकाबलो आयोजित केले गेलो होतो. ह्या तक्रीरी मुकाबल्यात तकरीबन 31 तलबा व तालिबातनी हिस्सो घेतले. ह्यो मुकाबलो चूँकि तालुका लेवलवर होतो आणि ह्याच्यातल्यान 15 स्कूलनी भाग घेतले. माशाअल्लाह, पोरांचा जी परफॉर्मन्स होता ती निहायती काबिले दाद. आणि सगळ्यात अहम मकसद जो होतो की नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या सीरतशी न सिर्फ खुद तलबा व तालिबात मुतारिफ होतील, बल्कि आम लोकांपर्यंत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचो ह्यो जो वहदानियतचो अखलाकियातचो जो पैगाम आहे तो सगळ्याला पोचलो पाहिजे. ह्या जलशाची सदारत जी आहे ती गुलाम परकार साहबने केली. ह्या वक्तार तालीमी अंजुमन करजीचं सगळं अहदेदारान खास तौरवर हाजीर होतं आणि खुसूसी मेहनत घेतली होते. खासकर असातिजाची मेहनत होती आणि ज्या एतिबारची तलबा व तालिबातवर त्यांनी मेहनत घेतली होते ती माशाअल्लाह काबिले दाद आणि काबिले सताइश आहे. ह्या वक्तार गुलाम परकार साहब, अखलाक परकार साहब, मुख्तार परकार साहब, हशमत परकार, फयाज परकार आणि कमिटीचं सगळे मेंबरान खास तौरवर हाजीर होतं. संगात अतराफ आणि अकनाफची काफ़ी अवाम पण ह्या तकरीरी मुकाबल्यातल्यान आदर्श हायस्कूलच्या असेंब्ली हॉलला मौजूद होती. खुसूसी तौर पर अमशेद, सवनस, करजी रहमतुल्ला, रजवेल, खेड आणि खेडची पण काफ़ी अवाम ह्या मौक्यावर हाजीर होती. जलशाची निजामत जी आहे ती अब्दुल मतीन शेखनी केले आणि त्याच्या बाद साबिर नदवी साहबनी केले. तकरीरी मुकाबल्यासाठी 3 ग्रुप बनवलं गेलं होतं. त्याच्यातल्यान 8 ते 11 वर्षाचा एक ग्रुप होतो, त्याच्या बाद 11 ते 13 वर्षाचा ग्रुप होतो आणि 13 ते 17 वर्षाचा ग्रुप होतो. आणि माशाअल्लाह हर बच्च्याचा जी परफॉर्मन्स होता ती बघण्यासारखा होता. आम्ही सगळ्या तलबा व तालिबातनी ज्यांनी ह्या तकरीरी मुकाबल्याला हिस्सो घेतले त्यांना मुबारकबाद पेश करता. आणि जी लोक त्यातला विनर बनली, हालांकि हर बच्चा माझ्या ख्यालशी विनर होता त्यातला भाग घेणं. जरा तसवूर करा ना की छोट्या उमरला 8 ते 11 वर्षाच्या उमरला एक बच्चाचा स्टेजवर जाणं, जी परफॉर्मन्स करणं, ती किती अहम काम आहे. आम्ही दुआ गो आहों की ही आपली येणारी नस्ल आहे ती नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या तमाम तालिमाशी न सिर्फ रोशनास हो बल्कि खुद अमल करून दुनियाला पण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या तालिमाशी रोशनास करू. करजी आदर्श हायस्कूल एक वक्ताचा नामचीन स्कूल, पण आज त्याची जी हालत बघून थोडंसं मी त्या स्कूलचो तालिबुल इल्म असल्यामुळं मला थोडंसं दुःख आणि तकलीफ दिली, का की आपल्या अक्सर लोकांनी गाव सोडून शहरात येलेल्या आणि इंग्लिश मीडियम स्कूलच्या इकडं आपल्या सगळ्याचो रिजान आहे. ऐशातलान आपलं जे हे जुनं तालिमी इदारा जे आपल्या बुजुर्गांनी त्या वक्तार काही असबाब नसताना, म्हणजे आज काही 50-60 वर्षा पहिले हे जे तालिमी आपले इदारे कायम केले नात त्यांची खस्ता हालत बघून मग तकलीफ होत आहे. आणि मी आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत आपल्या सगळ्याचं लक्ष इकडं घेण्याची कोशिश करत आहे की आपल्याला मोब सख्त ज़रूरत है कि आपले हे जो कदीम तालीमी इदारा हात
त्याला कायम ठेवायची. ह्या सिलसिल्यात जे जुमेदार आहात त्यांची बात झाली. खुसूसी तौर पर जे की माझं हमजमात आणि आत्ता जे की उर्दू शिक्षक संघटनाचं सदर आहात अखलाक परकार साहेब यांशी ह्या सिलसिल्यात बात झाली. त्या वक्ताची काही ही अहम गुफ्तगू. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू आपण नवीन बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज. आज आपल्या सोबत आहात उर्दू शिक्षक संघटनाचं सदर आणि माझं हमनिवाला हमप्याला अखलाक परकार साहेब संघात कर्जी आदर्श हायस्कूलचं स्कूल कमिटीचं चेअरमॅन पण आहात. अखलाक सर, सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर तुमचा तहेदिलशी इस्तकबाल आहे. आणि माशाल्लाह आज ह्यो सिरतन नबीच्या बुनियादवर आणि त्याच्या बेसवर जो ह्यो प्रोग्राम मुनक्कीद केलो, तर ह्याबद्दल काय तुमच्या ख्यालाचो इजहार काय आहे? वालेकुम सलाम मुख्तार भाई. आमचं गुलाम परकार आणि आमच्या मुकादम हायस्कूलचा हेडमास्टर रिफाई सर. आज प्रोग्राम आदर्श हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इंग्लिश मीडियम स्कूल करजी. तर ठियाचा फक्त मकसद हे आहे की पोराच्या हातून हुजूर सल्लल्लाहु अलैहि तालिमात जागृत झाली पाहिजे. आपल्याला दीन इस्लाम ऐलो पाहिजे आपल्या कौमच्या ह्यात. आणि हुजूर सल्लल्लाहु अलैहि हे फक्त आपल्याच मुसलमानसाठीच नबी म्हणून नाही आलं होतं. रहमतुल्लिल आलमीन पुऱ्या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुऱ्या रहमतला सगळ्या पुऱ्या रहमत पुऱ्या कौमसाठी नबी बनून आणलं होतं. ही आपल्या कौमला सांगायचा होता. त्यासाठी हा प्रोग्राम कर्जी तालिमी अंजुमन कर्जीच्या मातेत तो प्रोग्राम घेतलो गेलो. यात सगळ्या लोकांनी आम्हाला तामून केले. त्याचा पण मी सगळ्याचा शुक्रिया अदा करत आहे. आमिर हमदुल्ले सर असतील, त्यांची कमिटी असेल, आमची दुबई कमिटी आहे, गनीबाई मुल्लाजी आहात, खालिद मुल्लाजी आहात, अमान परकार, मुबारक परकार, अजून समी मोमीन सर, बाकी आमचं गुलाम परकार सर यांनी आपला ह्या प्रोग्राम कामयाब होण्यासाठी त्यांनी भरपूर आम्हाला तामून केले. त्याचा मी कर्जी तालिमी अंजुमनच्या एकाने त्याचा तहेदिलची शुक्रिया अदा करत आहे. अखलाक सर, जशी की ही स्कूल माझी तुमची आपण हम जमात आहो. आज मी सवाल हे पण गुलामभाई जुमेदार आहात त्यांची पण आहे आणि तुमची पण आहे की आज जी कंडिशन दिसते स्कूलची, ज्या कमी तादादला तलबा आहात, तर येणाऱ्या दिवसातला तुमचा म्हणजे काय प्लॅन आहे की ह्या आपल्या कर्जी आदर्श हायस्कूलला तो पुरानो उरूज आता होईल? तुमच्यासाठी आमची तर ट्राय चाललेली आहे की पोराला आम्ही हर शोब्यात हर फील्डला म्हणजे स्पोर्ट्स असून द्या, या तकरीरी मुकाबले असून द्या, या तुमचा नातिया प्रोग्राम असून द्या, या बाकीचं जे जितके ॲक्टिव्हिटीज आहेत या स्कूलला सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. आता पालकाचं जर रुझान इंग्लिश मिडियम इकडे झालेला आहे, त्यासाठी थोडासा आपला तो प्रॉब्लेम आहे आपल्याला. बघा आता आज आपली सेमी इंग्लिशची पोरा ही सेमी इंग्लिश नात बेहतरीन इंग्लिश बोलतात. म्हणजे इंग्लिश मिडियमच्या पोराच्या कॉम्पिटिटिव्हला आपली बेसूनी पोरा इंग्लिश बोलतात. त्याने प्रत्येक पालकाला मी रिक्वेस्ट करेन की हात येईल त्यांनी बघवा, त्यांच्यानंतर मग पोराला ॲडमिशन करवा. का तुम्ही पैसे खपवले जाता, तुम्ही का आपलं पैसे खर्च करता? आता फ्री ऑफ चार्ज तालीम दिली जाते आणि बेसूना इंग्लिश आपली पोरा बोलतात. म्हणजे अशा माहोलला आपल्याला पोराला आपल्या स्कूलला दाखल करी आहे. आणि गेल्या इनला आपली पोरा कर्जीची पोरा जी आहेत स्टेट लेवलला त्या क्रिकेटच्या यानं आपलं सिलेक्शन झाला होता. ही मोठी बात आहे. तायकोंडोच्या यानं जिल्हा लेवलवर आपली पोरा गेली होती, राज्य लेवलवर तायकोंडोला पोरा गेली होती. आपल्या चॅनलवर आपण न्यूज टाकले होते तुम्ही या चॅनलवर, अल्हम्दुलिल्लाह. आणि दुसरी चीज आता जे हो प्रोग्राम घेतला गेलो असं प्रोग्राम होता वक्तन फोक्तन आता घेतले जातात. आणि पोराचा हिंमत अफजाई आणि पोराच्या आता जो चुकवे सलाहियत आहेत त्याचा उजागर करणं ही आमच्या कर्जी तालिमीचा मकसद आहे. आणि सगळ्या पालकाशी पण विनंती करत आहे की जितकी पालकाची पोरा बाकी आदर्श स्कूलला जातात त्याने आदर्श हायस्कूल कर्जीला पण त्यांनी एकदा येऊन व्हिजिट करा. आणि आमचा स्टाफ, आमची पोरं, आमचा कॅम्पस, आमचं सराउंडिंग सगळं बघा. त्यांच्यानंतर मग तुम्ही आता पोराला दाखल करायचे की नाही करायचे या दृष्टीने तुम्ही घ्या. आता एक सवाल गुलामभाई तुमची आहे. मी पुऱ्या स्कूलला आता फिरलो, एक चीज बघून थोडंसं मला अफसोस झालो की इंग्लिश हवी होत चाललेलं आहे.
आणि ह्यो दावोन ही बात सरासर गलत आहे की उर्दू मीडियमशी म्हणजे लोक त्या काबिल होत नाही, इंग्लिश जरूरी आहे. हालांकी डॉक्टर रावलपासून अशी मोठी शख्सियत आपल्या ह्या कर्जी आदर्श हायस्कूल ह्याने तालीम हासिल घेऊन ती अगदी आलिमी सत्तेवर चमकली आहात. तर उर्दूसाठी तुमचं काय स्टेप असेल? उर्दू कायम रेवी, उर्दू जिंदा रेवी. तर इंग्लिश ओके ठीक आहे, वक्तची जरूरत आहे, पण उर्दू कायम राहण्यासाठी आपल्या ह्या इदाऱ्याची काय कोशिश असेल? इदाऱ्याची कोशिश सगळ्यात पहिले अहम ते आपल्या पालकात बेदारी पैदा केली पाहिजे की खंचा मीडियम जे आहे ना खंच्या पोराला हुशार किंवा कुंद नाही बनवत, बलके पोरात टॅलेंट पाहिजे. ते खंच्या पण मीडियमचे असून द्या, तुम्ही आता नावं घेऊन हे पण उर्दू स्कूलशीच गेला ना, आपण पण उर्दू स्कूलशीच गेला. अलहमदुलिल्लाह ह्या स्कूलचा तुम्ही कुणी पण येऊन बघा, स्कूलची तरीके तालीम, पोरांची तरबियत हर लिहाजशी आता सगळं आला इंतजाम आहे आला. पण लोकांचा ऐसा झालेला आहे घर की मुर्गी दाल बराबर. बाहेर लांबचा काय बोलतात ना, दूर का ढोल सुहाना, हर चमक लांबची चमक त्याची, पण जवळ गेल्या समजायचं काय. आता आपली पोरा बघा बाहेर गेल्यामुळे ते पोरा बरीचशी आहेत ना बाहेर गेल्या, त्यांची अखलाकी गिरावट तुम्ही बघा, पोरा खांच्या दिशेने चालल्यात. आपण एक मुसलमान असल्या कारणाने आपला अखलाक किती आला असला पाहिजे, लोकांशी मामलात किती बेहतरीन असला पाहिजे. आज आपला समाज बिघडत चालू आहे. त्याच्या पाठीमागा एक आहे की आपण आपल्या इदाऱ्याला आपण विसरले, आपल्या इदाऱ्याला आपण कमतर समजतो. जबकि तुमच्यासाठी शफाखाना आहे, तुमचे हॉस्पिटल तुमच्या पोरापेक्षा कमी नाही आहात हर लिहाजला. आणि तुम्ही बैसवा समोर बघा, आपली पोरा 2 पावला आदर्श स्कूलची पुढेच दिसतील. आणि आपल्या स्कूलचं नाव आहे, ऐसा नाही की आपण काहीसा हे जुन्या जमान्यापासून आपला स्कूल मशहूर आहे. तर मी पालकाची खास रिक्वेस्ट करीन, बाबा तुम्ही जरा डोलं उघडा आणि आपला जो इदारा आहे इतकं मोठं, आपल्या बुजुर्ग लोकांनी पैसो गरिबांनी जमा करून इतकं मोठं इदारो कायम केलं, त्या इदाराची काहीतरी आपल्याला थोडी काहीतरी जिम्मेदारी समजली पाहिजे की याला पुढे आपल्याला कंटिन्यू करूया. आपली पोरा जर आपण बाहेर टाकल्यामुळे ह्या इदारा शिकल कोण. सगळ्या पालकांची मी गुजारिश करताय की बाबा तुम्ही या, आपली पोरा घेऊन आपल्या स्कूलला शिकवा. त्यातलं आपल्या म्हणजे पोरांचं मुस्तकबिल आता आपण जैसो पाहिजे तसं समारू शकता. हीच मी सगळ्याची रिक्वेस्ट करताय की आपल्या घरात मी परत या, आपल्या स्कूलला परत या, आपल्या स्कूलला आबाद करा. उम्मीद करता आपण आपल्या ह्या चॅनलच्या जरियाशी लोकांना ह्यो मेसेज पोचल. आणि खास कर जसे की आम्ही एक्स स्टुडंट आहो है ना अखलाक सर, जे आपण एक्स स्टुडंट आहो. आता आपली पण जिम्मेदारी बनतं की आपला जी येणारा जनरेशन आहे ती आपल्या ह्या आदर्श हायस्कूलला तालीम हासिल करो. आणि जे जैसा की एक आदर्श नाव आहे, तर कोशिश करू की आपण सगळी मिळून आपल्याला परत आपल्या ह्या आदर्श हायस्कूलला पुरानो जो है उरूज तो आता होल. आणि कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल आपल्या सगळ्याचा 1 मिनिट. अखलाक सर आणखी काही बोलणं चाहतात, बोला. दुसरी चीज आत्ताच आम्ही आमिर हमदुल्लेला बोललो होतो की आपल्या पोराला जे टेबल टेनिसचा जे हे पाहिजे ते पण त्यांनी आता त्याच्या ग्रुपने आता कबूल केली ना. त्यांचं कर्जी तालीमी अंजुमनच्या कर्जी ऐकण्यात आपण शुक्रिया अदा करताय. तसंच आमची दुबई कमिटी गनी मुल्लाजी, हुसैन मुल्लाजी, अमान परकार, मुबारक परकार, गुलामभाई परकार, त्यांच्यानंतर फयाज परकार, जमालुद्दीन हमदुले, दिलदार मॅडम, या सरफराज चोगले, समी सर, या सगळ्याचा मी आणि आणखी कुणाची जर नावं राहिली असतील तर मी माधुरीच्या सोबत माजुरात चाहत आहे. आणि सगळ्याचा मी शुक्रिया अदा करता ज्यांनी ह्या प्रोग्रामला कामयाब होण्यासाठी आपला तन मन धन त्यांनी आता कुर्बान केले. त्या आमच्या कर्जी तालिमी अंजुमनच्या आमच्या सेक्रेटरी फयाज परकारचा, आमच्या चेअरमन हशमत परकारचा, बाकी आमचं मुख्तार परकार जे आमचे स्कूल कमिटी चेअरमन आहात त्यांचा, आणि बाकी सगळ्या कमिटीचा, पुऱ्या गाववाल्याचा आणि सगळ्या पॅरेंट्सचा पण मी आता ज्यांनी किमती वक्तव्य दिले सगळ्याचा मी शुक्रिया अदा करताय. आणि 2 शब्द आपलं हे करताय. नाजरीन, आपल्या सगळ्याशी एकच रिक्वेस्ट आहे की आपलं जे हे तालिमी इदारा आहात, कदीम तालिमी इदारं, तर आज आहे ना म्हणजे त्यांचं दम तुटत राहिलेलं आहे. तर त्याला एक नव्या ऑक्सिजन देन त्याला आपण पुरं आपल्या नस्रसाठी त्याला ताबिंदा आणि पायंदा ठेवायची जिम्मेदारी आपली आहे. तेव्हा आम्ही यकीन करता की ह्यो आपल्या ह्या चॅनलच्या जरिये तुम्हाला ह्यो मेसेज पोचल आणि सगळी आपली जाती जिम्मेदारी समजून आपले हे तालीम इदारं ताबिंदा आणि पायंदा ठेवायची कोशिश कराल. शुक्रिया. अल्लाह हाफिज.